नमस्कार मित्रांनो. तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश हा विचारत असतो की काकू काय झालं, आणि नमू विचारते की आई तुला काही मदत हवी आहे का. त्यावरती म्हणते की नाही, बोल ना काय झालं. त्यावर आकाश म्हणतो की हो काकू, काम काम जे बाकी होतं ना ॲपचं ते झालेलं आहे, आणि ॲप वगैरे सगळं अपडेट केले, त्यामुळे मी निघतच होतो आणि तुम्हाला बाय बोलण्यासाठी म्हणून आलो होतो. त्यावेळेला मग आता नमू त्याला म्हणते की हो थँक्यू सर, खरंच खूप थँक्यू. नंतर मग तिला आता सुप्रिया पण म्हणते की हो खरंच बरं झालं आकाश, तू काम करून दिलंस त्यामुळे खरंच लवकर खूप काम झालं. नंतर मग आता इथे ती त्याला थँक्यू म्हणत असते, तेव्हा मग नमूला सुप्रिया म्हणते की बरं एक काम कर, तू आता त्यांना जाऊन जरा बाहेरपर्यंत सोडून ये. मग ती म्हणते की हो आई मी जाते, आणि मग ती आकाशला सोडण्यासाठी बाहेरपर्यंत जात असते. त्यानंतर आता ते दोघंजणही बाहेर गेल्यानंतर संजय म्हणतो की जा आता जाऊन ते उघड, म्हणजेच तो तिला ते इशारा करून दाखवतो की त्या सूटकेसमध्ये अशोक सातबाईचा नंबर आहे. मग ती त्यावेळेला ती सूटकेस घेते आणि त्या डायरीमध्ये सातबाईचा नंबर लिहिला असेल का, तर त्यामध्ये ती तो नंबर शोधायला लागते. तिला संजय खुणावतो की बघ हीच डायरी बघ, यामध्येच तो नंबर असेल. मग ती सगळे नंबर शोधायला लागते आणि पुढे जाऊन अशोक सातबाई असा नंबर असतो. तेव्हा मग ती जाऊन ते बघायला लागते आणि म्हणते की हो अहो यातमध्ये अशोक सातबाई यांचा नंबर आहे. आता देवाचे दोघेजण आभार मानतात आणि मग तिला तो खुणावतो की हे बघ हा तोच आहे अशोक सातबाई यांचा नंबर, लवकर तू त्याच्यावर फोन लाव. आता मग त्याच्यावर ती फोन लावायला जाते आणि तो म्हणतो की याच्यावरच काहीतरी आपल्याला नक्की लिंक लागू शकेल. म्हणूनच मग आता सुप्रिया म्हणते की आता मी वेळ न घालवता पटकनच नमू येण्याच्या आत यावर फोन लावून घेते, म्हणजे कळेल नक्की काय झालंय ते, आणि हे खरंच तेच पत्रकार आहेत का असं ती विचारते. तेव्हा मग ते बाबा डोळे मिचकावून तिला सांगतात की हो हाच तो पत्रकार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळेजण बसलेले असतात. तेव्हा अंजली आता ईश्वरीला बोलावते आणि म्हणते की ईश्वरी जरा इकडे ये. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय झालं ताई. मग ती म्हणते की हे बघ हा यातल्या एखाद्या जागेवरती तू बोट ठेव, आणि ते पण डोळे बंद करून, समजलं. त्यावर मग ती म्हणते की ताई हा तर भारताचा नकाशा आहे, म्हणजे जगाचा नकाशा आहे हा. त्यावर मग लगेच अंजली म्हणते की हो. आजी म्हणते की हो आता बाकीचं सगळं जाऊ दे, तू एक काम कर, या सगळ्यावरती तुला एकाच ठिकाणी बोट ठेवायचे बरं, पण डोळे बंद करायचे. आणि अंजली म्हणते की हो डोळे बंद करूनच इथल्या एका जागेवरती तू बोट ठेव. तेव्हा मग आता बोट ठेवल्यानंतर ईश्वरी हिने दुबईवरती बोट ठेवलेलं असतं. आता अंजली म्हणते की ईश्वरी अगं तू दुबईवर बोट ठेवलं. मग ईश्वरी विचारते की नक्की काय करायचं ताई, काय करायचं याबद्दल. त्यावेळेला आता अंजली म्हणायला लागते की अगं तू दुबईवर बोट ठेवलं म्हणजे आजी फिक्स झालं, हे दोघंजणं चिंटू आणि ईश्वरी दोघंजणही हनीमूनला दुबईला जाणार आहेत. हे ऐकल्यावर आता तिला धक्काच बसतो. मग अंजलीला ती म्हणते की ताई काय हे सगळं, म्हणजे अर्णव सर. तेव्हा ती म्हणते की नाही आम्ही ना आता काही ऐकणार नाही, फिक्स झालं म्हणजे झालं. आजी आपण ना उद्याच यांचं सगळं जे काही जाण्याचं आहे ना ते चिंटूशी बोलून बुकिंग करून टाकू, म्हणजे कसं आहे ना लवकरात लवकर या दोघांना फिरायला पाठवता येईल. असं म्हटल्यावर आता ईश्वरी जरा काचकूच करत असते, कारण तिला माहिती आहे अर्णव हा अजिबात जायला तयार होणार नाही, याउलट तो चिडेल. तेव्हा आजी म्हणते की ते सगळं काय आहे ना ते आम्ही बघतो, तुम्ही राहू दे, तुम्ही फक्त जायचं काम करायचं आहे. त्याबरोबर इथे आता वल्लरी पण याला दुजोरा देत असते आणि मनातच म्हणत असते की काय चेहरा झाला हिचा बघण्यासारखा. यांच्यात भांडणाचे खटके उडालेत, आणि त्यात आणखी एक विषय म्हणजे वल्लरी म्हणायला लागते की हे दोघं चाललेत मस्तपैकी, एक काम करते आता दुबईच्या जे फ्लाईटचे तिकीट वगैरे हेच काढून अर्णवला पाठवते, आणि तो फोटो पाठवल्यानंतर अर्णव कसा चिडेल हेच बघायचे. हिच्यावरच खूप चिडणार आहे तो, आणि हिची बिचारीची सगळी मेहनत होती ती वायाच जाईल आणि आणखी भांडण लागेल असं ती म्हणत असते. तर इथे सुप्रिया आता अशोक सातबाई यांना फोन लावत असते आणि मग समोरून एक लेडीज बोलत असते. ईश्वरीची आई म्हणते की हॅलो अशोक सातबाई पत्रकार बोलत आहेत का. त्यावर ती म्हणते की हो बोला ना, कोण बोलत आहे. मी त्यांची मिसेस बोलते. त्याबरोबर आता मग सुप्रिया म्हणते की तुम्ही प्लीज त्यांना फोन देता का, एका महत्त्वाच्या केसविषयी मला त्यांच्याशी जरा बोलायचं होतं. तेव्हा ती म्हणते की सॉरी पण मला माफ करा, या केसबद्दल ते तुमच्याशी बोलू शकत नाहीत, कारण 2 वर्षापूर्वीच ते ऑफ झाले होते.
आता हे ऐकल्यानंतर तिला खूप वाईट वाटतं. मग सुप्रिया म्हणते की सॉरी, मला खरंच माहीत नव्हतं. त्यांच्याशी मला एका केसविषयी बोलायचं होतं. तेव्हा मग तुम्ही माझ्याशी बोलू शकता का? तेव्हा ती म्हणते की हो, चालेल, तुम्ही मला सांगा तुम्हाला कशाविषयी बोलायचं आहे. मी नक्कीच तुमची मदत करू शकेन. त्यावेळेला मग सुप्रिया म्हणते की काही वर्षांपूर्वी एक महत्त्वाची केस होते. रमाकांत राजे शिर्के मोठे उद्योजक होते. त्याबद्दल त्यांच्याशी बोलायचं होतं. म्हणजे ते केसची बातमी जी होती ती त्यांनीच कव्हर केली होती, म्हणून त्यांच्याशी बोलायचं होतं. तेव्हा ती म्हणते की हो, मी ही बातमी नाही विसरू शकत. अहो, या बातमीने नंतर तर आमची खूप भरभराट झाली होती. आम्ही त्याच दिवशी स्कूटर घेतली होती आणि त्यानंतर आमच्या घरामध्ये सगळं काही खूप छान सुरळीत होतं. ती म्हणते की या बातमीबद्दल मी नाही, पण यांचे काही पत्रकार मित्र आहेत. ते तुम्हाला या बाबतीत नक्कीच मदत करू शकतील. मग सुप्रिया म्हणते की खरंच खूप बरं होईल तुम्ही मदत केलात तर. मला तुम्ही एक काम करा, तुम्ही ना या नंबरवर मला प्लीज सांगा, म्हणजे कळवा की या बाबतीत, या पत्रकाराच्या न्यूज बाबतीत जर काही कळेल तर. मी तुमची वाट बघेन. तुम्ही प्लीज याच नंबरवर मला फोन करा. आणि मग सुप्रिया बाबांना ते सगळं सांगते आणि त्यांनाही जरा बरं वाटतं. त्यानंतर आता अर्णव हा काम करत असतो. ईश्वरी विचार करते की अर्णव सरांशी जर या बाबतीत कोणी काही बोललं तर ते खूप चिडतील. मी काय करू? आता तिला कळत नसतं, परंतु बोलणं तर गरजेचं असतं. म्हणून ती अर्णवजवळ येते आणि म्हणते की अर्णव सर, मला जरा तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. आजी आणि अंजलीताई यांनी आपल्याला बाहेर फिरायला पाठवण्यासाठी सगळी प्लॅनिंग करत आहेत. तेव्हा मग तो म्हणतो की स्टॉप इट. तुला मी सांगितलं ना, मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. तरी पण तू का माझ्याशी सारखं सारखं बोलायला येते गं? तेव्हा ती म्हणते की सर, मी मुद्दाम जानबुजके येत नाही आहे. मला काहीतरी कारण वाटतंय म्हणून मी तुमच्याशी बोलायला येते ना. तेव्हा अर्णव तिच्यावर आणखी चिडतो आणि म्हणतो की जस्ट शट अप. मी तुला सांगितलंय, मला ना तुझ्याशी बोलण्याची इच्छा आहे ना, तुझा हा चेहरा बघायचा आहे. त्यामुळे प्लीज जस्ट लिव्ह, विषय नको. तेव्हा ती म्हणते की सर, पण माझं ऐकून तरी घ्या. मी काय सांगण्याची कोशिश करते, पण तरीही तो ऐकत नाही. तो म्हणतो की जस्ट लिव्ह, समजलं? असं म्हणून आता तो जोरात तिला पुढे ढकलतो. तेव्हा ईश्वरी समोर जाऊन पडते आणि तिच्या हाताला लागतं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदौर, काय झालंय तुला? तेव्हा तो तिचा हात बघायला जातो आणि ईश्वरी त्याचा हात झटकून टाकते आणि म्हणते की का? तुम्हाला माझी ही सगळी नाटकं वाटतात ना? मग का आलात मला सावरायला? का मला वाचवायला आलात? तुम्हाला त्रास होतो ना माझा? ही नाटकं वाटतात ना तुमची सगळी? तेव्हा मग अर्णव हे सगळं काही न तिचं पुढे ऐकता पुन्हा आपल्या कामाकडे येऊन उभा राहतो आणि पुन्हा तो ईश्वरीकडे जात नाही. ईश्वरीला खूप वाईट वाटतं की अर्णव इतकं वाईट वागतोय की त्याच्या मनावर कसलाही परिणाम होत नाही. मी काय करू म्हणजे अर्णव सरांना पटेल, असाच विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि जर आजीने तिकडे पाठवण्याचं बघितलं तर मात्र अर्णव सर कधीही तयार होणार नाही, हे मला चांगलंच माहीत आहे, असा विचार ईश्वरी करत असते. त्यानंतर मग आपल्या या सगळ्या विचारांमध्येच ईश्वरी गुंतलेली असते. नंतर आता राकेशने मात्र रूममध्ये काहीतरी गडबड करून ठेवलेली असते आणि ज्याप्रमाणे वल्लरीचं आणि त्याचं प्लॅनिंग झालेलं असतं, त्याचप्रमाणे आता ईश्वरी ही बाहेर असते. त्याच वेळेत त्यांना हे सगळं काम करून घ्यायचं असतं. ईश्वरी रूमच्या बाहेर असताना वल्लरी खालूनच त्याला खुणावते की जा आतमध्ये. आणि मग त्यावेळेला राकेश हा ईश्वरीच्या रूममध्ये जातो आणि मामी ईश्वरीवर नजर ठेवून असते की ईश्वरी जर समोरून येत असेल तर तिला थांबवायचं. आता मामी समोरून येते. ईश्वरीला म्हणते की अगं थांब, कुठे चाललीस? ती म्हणते की मी माझ्या खोलीत चालली आहे. तेव्हा मामी म्हणते की अगं रूममध्ये सोड, मला तुला ना काहीतरी गंमत दाखवायची, त्यामुळे थांब जरा. तेव्हा ती म्हणते की मामी काय, कशाबद्दल गंमत? तेव्हा मामी म्हणायला लागते की अगं, तुला हनीमूनला जायचं आहे ना अर्णवसोबत फिरायला, मग काही गोष्टी तुला वस्तू दाखवायच्यात आणि तुमचे तिकीट्स आहेत ते पण मला तुला दाखवायचे. तेव्हा मग ईश्वरी विचार करते की मामी प्लीज आपण जरा नंतर बघूया का, मी जरा रूममध्ये जाते. तेव्हा ईश्वरीचं ती ऐकायलाच तयार होत नाही. ती म्हणते की अगं चल माझ्याबरोबर जरा रूममध्ये, असं म्हणून ती तिला घेऊन जाते. आणि अर्णव आता शिर्केंशी फोनवर बोलत बोलत ऑफिसमधून आलेला असतो. तेवढ्यातच आता राकेश रूमच्या बाहेर येतो आणि अर्णवला आलेलं पाहून तो पटापट खाली उतरतो. आणि मग शिर्केला अर्णव फोनवर बोलत असतो की या शिर्के, सगळे काही पेमेंट झालेले आहेत. मग आता राकेश समोरून येतो आणि अर्णवला धडकण्याचं नाटक करू लागतो आणि म्हणतो की अरे अर्णव, काय हे, जरा समोर तरी बघून चाल. तेव्हा मग लगेच अर्णव म्हणतो की समोर बघून तुम्ही मला शिकवू नका, समोर बघून चालायचं काय, समजलं? सगळं खरी तर गरज तुला आहे हे सगळं बघण्याची. तेव्हा मग राकेश त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो की अरे हे काय, पुन्हा तुझा तोच सूर सुरू झाला? अरे तुला विसरतोयस का तू? जर तू माझ्याशी असा वाईट वागलास तर माझी बायको काय करते हे तुला माहिती आहे ना?
बघितलंस ना काय झालं ते. तिने माफी मागायला लावली की नाही तुला? मग लक्षात घे, माफी मागायला लावलं तर ठीक आहे, पण ती पायाही पडायला लावू शकते. मग अर्णव म्हणतो की इतकं सोपं नाही आहे ते, समजलं? तर इथे आता मामी ही वल्लरी ही ईश्वरीला रूममध्ये घेऊन येते आणि म्हणते की हे बघ, हे सगळे दागिने बघ, कसे वाटतायत तुला? म्हणजे तू फिरायला जातेस ना, तर हे सगळे दागिने तुला घातलेच पाहिजेत. तेव्हा ईश्वरी म्हणते की मामी पण हे नको आहे. मग ती म्हणते की अगं हे काय करतेस तू? राजे शिर्केंची सून आहे ना तू, आणि मला माहिती आहे की तुझ्याकडे नसतील दागिने, म्हणूनच मी तुला हे सगळे दाखवले. तेव्हा ईश्वरी ही मामीच्या बोलण्यावरून अगदी विचारच करत असते. मामी म्हणते की माझ्याकडे हे बघ, या काही साड्या पण आहेत. अगं पण सॉरी, तू तर हनीमूनला जाणार आहेस ना, मग या साड्या काय कामाच्या? मी तर एक काम करते, मी ना तुझ्यासाठी ना छानसे वन पीसच ऑर्डर करते. म्हणजे कसं आहे ना, ते घातल्यावर तुला छान वाटेल. तेव्हा ईश्वरी म्हणते की खरंच मनात मनात विचार करते की या मामीचं काय चाललंय तरी काय? म्हणजे ह्या आज माझ्यावरती इतक्या मेहरबान का झाल्यात? एरवी तर मला या बळजबरीच्या सूनबाई म्हणून सारख्या हिणवत असतात. पण आज आज झालंय तरी काय यांना? असा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. त्याबरोबर आता मामी या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. ईश्वरी म्हणते की नक्कीच काहीतरी गोंधळ गडबड आहे. ईश्वरी म्हणते की ऐका ना मामी, मी परत तुम्हाला भेटते ना, आपण नंतर या विषयावर बोलूया का जरा? मला ना जरा जायचं होतं. आता ती निघतच असते, तेवढ्यातच आकाश येतो. अगं ईश्वरी वहिनी, तू इथे बसली आहेस? तेव्हा मग तो म्हणतो की काय झालं? ती तू काय अशी का बसली आहेस? ती म्हणते की काही नाही. मग त्यावर तो सांगतो की अगं तुलाच मी सगळ्या घरभर शोधत होतो. ॲक्च्युली तुझा जो काही नम्रताचा क्लाउड किचन ॲपचा प्रॉब्लेम झाला होता ना, तो सॉल्व्ह करूनच मी इथे आलो आहे बरं का. तेव्हा मग ते म्हणते की अच्छा तुम्ही गेले होते का? मग आकाश म्हणतो की हो, ॲक्च्युली मीच तिथे गेलो होतो आणि आता पुन्हा काही प्रॉब्लेम होणार नाही. तिला इन्शुअर करून आलो आहे. त्याबरोबर मग वल्लरी विचारते की पण तू का गेला होतास मदत करायला? त्यावर आता आकाश म्हणायला लागतो की अगं ॲक्च्युली दादाने मला सांगितलं होतं. म्हणजे दादा बोलला की तिच्या ॲपचं सगळं बघ आणि त्यानंतर बाबांची तब्येत ठीक आहे ना, ते सगळं इन्शुअर करायला त्याने मला सांगितलं होतं. नंतर ईश्वरी विचार करते की अर्णव सर जे करू शकत नाही, ते निदान आकाश सरांकडून तरी करून घेतात. म्हणजे इतकं घडूनही ते बिचारे आमची मदत करण्याचे काही सोडत नाही. पण सर किती काही झालं तरी खूप चांगले आहेत. तितक्यातच वल्लरीला मेसेज येतो की मामी काम झालं आहे अर्णवच्या रूममध्ये. म्हणूनच ती खुश होते आणि जावई बापूंचं करायचं तेवढं कौतुक कमी आहे असं म्हणते. अर्णव रूममध्ये येतो. जेव्हा त्याला सगळ्या रूमवर फुगवलेले खाली ठेवलेले दिसतात, त्याचप्रमाणे सगळीकडे अर्णवचे आणि ईश्वरीचे एकत्र असलेले फोटोज आणि त्याच्याखाली आम्ही आता आई बाबा होणार असं लिहिलेलं असतं आणि सगळ्या ठिकाणी अगदी लहान बाळांचे पोस्टर्स लावलेले असतात. ते पाहिल्यावर अर्णवला खूप राग येतो आणि व्हॉट इज दिस नॉनसेन्स असं तो जोरात ओरडतो आणि सगळे फुगे आता पायाने फोडायला लागतो आणि सगळे बेडशीट्स वगैरे सगळं काही फुगे असतात ते सगळं खाली पाडतो आणि सगळे लहान मुलांचे जे पोस्टर्स आहेत भिंतीवरचे ते तो एक एक करून आता फाडायला लागतो. या सगळ्याचा त्याला खूपच राग येत असतो. तो म्हणतो की हे सगळं करण्याची हिंमत केली तरी कोणी, आणि त्याला इतका राग आलेला असतो की तो म्हणतो की मला तर वाटतंय ना की हे सगळं घरच्यांनीच केले, पण हे सगळं करण्याची त्यांना काय गरज होती, असं अर्णव आता भयंकर चिडलेला असतो आणि सगळ्यांना दोष देत तो आता खाली फिरत असतो. त्याच वेळेला सगळे बाहेर बसलेले असतात. मग आजी म्हणते की खरंच ही आयडिया चांगली होती रे अविनाश तुझी. म्हणजे चहा पिण्यासाठी असं मोकळ्या हवेत बसल्यावर किती छान वाटतंय. तेव्हा मग अविनाश म्हणतो की हो माझीच होती आयडिया. बघ किती छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय की नाही. तेव्हा सगळेजण त्याचं कौतुक करत असतात. त्याच वेळेला अर्णव येतो आणि म्हणतो की काय हे सगळं? तुम्हाला मी सांगितलं होतं ना, हे प्लीज माझ्यावरती बळजबरी करण्याचा प्रयत्न करू नका. मग तुम्ही हे सगळं का करताय सांगा मला. त्याचबरोबर इथे आता आजी म्हणते की चिंटू, अरे काय झालंय कळेल का मला? तेव्हा आजी म्हणते आणि अंजली पण म्हणते की सांग ना मला अर्णव, काय झालंय? तू असा काय चिडला आहेस? त्याच वेळेला तो म्हणतो की मला सांगा की माझ्या रूममध्ये ते पोस्टर्स कोणी लावले? काय गरज होती हे करण्याची? तेव्हा अंजली विचारते की अरे चिंटू कसले पोस्टर्स? कशाबद्दल बोलतोयस तू? त्यावेळेला आता आजी म्हणते की अरे कुठल्याही पोस्टर्सबद्दल वगैरे आम्हाला काही माहिती नाही आहे. मग त्यानंतर वल्लरीला माहीत असतं आणि राकेशला पण. दोघं गालातल्या गालात हसत असतात. तेव्हा अर्णव म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या बाळाच्या बाबतीत वगैरे आमच्याबद्दल घाई करू नका. मग तुम्ही सगळ्यांनी ते आमचे दोघांचे फोटो, आम्ही आई बाबा होणार आणि लहान मुलांचे फोटो असे का बरं लावले? तेव्हा मग राकेश विचारतो की अंजली, तू केले आहेस का हे सगळे? तेव्हा अंजली म्हणते की नाही हो, खरंच मी हे केलेलं नाही. मामा आणि आजी पण बोलते की हो, हे आम्ही कोणी केलेलंच नाही आहे. तू उगाचच चिडतोयस. खरंच म्हणजे मला कळत नाही हे सगळं कोणी केलं असेल.
त्याबरोबर आता तो म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला सिम्पली सांगितलं होतं की माझ्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन आणू नका. तेव्हा आम्ही तुम्हाला बोलू शकलो नाही. याचा अर्थ असा नाही आहे ना की तुम्ही आमच्यावर रिस्ट्रिक्शन्स टाकेल. बाळाचा प्रश्न हा पर्सनल असतो. एखाद्याला बाळ हवं आहे की नको हा त्याचा त्याचा पर्सनल प्रश्न आहे. मग एखाद्याच्या मागे लग्न असं कितपत योग्य आहे? तेव्हा मग अंजली म्हणते की हो अरे चिंटू, खरंच आजी जे बोलली ते खरं आहे. यातलं ना आम्ही काहीही केलेलं नाही अरे. मग तो म्हणतो की तू काहीच केलेलं नाही आहेस ताई? मग ती म्हणते की नाही, आम्ही कोणीच काहीही केलेलं नाही आहे. त्याबरोबर आता ती म्हणते की चिंटू तू उगाचच आमच्यावर चिडतोय. मला तर वाटते ना की हे सगळं कदाचित ईश्वरीने केलं असेल तर? तेव्हा अर्णव म्हणतो की व्हॉट ईश्वरी? तेव्हा मग अंजली म्हणते की हो, जर तू बाळाचा विचार करत नसशील, परंतु जेव्हा आम्ही तिला सांगितलं होतं, त्यानंतर जर तिने विचार करायला यावर सुरुवात केली असेल तर? म्हणजे कसं आहे ना, आम्ही तिच्याजवळ हनीमूनचाही विषय काढला होता. मग कदाचित असं असेल की तिने विचार केला असेल याबाबतीत, तिला कदाचित बाळ हवं असेल, असं आता सगळेजण त्याला सुचवत असतात. तेव्हा मामा म्हणतो की हो, म्हणजे असंही असू शकतं. अर्णव तू प्लीज ना या विषयावर चिडू नको. म्हणजे हा विषय ना शांततेने हाताळण्यासारखा आहे. त्यामुळे प्लीज तू उगीचच रागराग करू नको, समजलं? त्यावर मामी म्हणते की हो अगदी बरोबर. कदाचित ईश्वरीलाही हे हवं असेल म्हणून तिने केलं असेल. मग त्यावर राकेश म्हणतो की हो अगदी बरोबर. म्हणजे कसं आहे ना अंजली, हे इतकं खरंच म्हणजे चांगलं आहे ना, जर ईश्वरी या बाबतीत विचार करत असेल तर. म्हणजे चांगली गोष्ट आहे. अर्णव मग तुला मनावर घेतलंच पाहिजे, असं तो आता बोलायला लागतो. त्यावर अर्णवला आता अंजली म्हणते की हो चिंटू, ईश्वरीशी या बाबतीत तू अगदी शांतपणे बोल, उगीचच तिच्यावर चिडचिड करू नको, असं म्हणून आता ते तिथून निघून जाते. आणि मग त्याबद्दल राकेशही मनात खुश होतो की वा, आता चांगलाच भडका उडलेला आहे. हा अर्णव चांगला चिडलेला दिसतो आणि माझी ही बावळट बायको, कधी कधी ना हिचा हा बावळटपणा ना माझा चांगल्याच पत्त्यावर पडत असतो, असं म्हणून मस्त चहाला फुरक्या मारत तो पीत असतो. तर इथे आता नम्रता ही आकाशला कॉल करून कळवते की आकाश सर, ॲपचा जो काही प्रॉब्लेम होता ना तो क्लिअर झालेला आहे. त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की ओ, खरंच बरं झालं ना, ओके चालू आहे ना सगळं? ती म्हणते की हो, आणि मला तुम्हाला त्यासाठी थँक्यू म्हणायचं होतं. तेव्हा मग तो म्हणतो की प्लीज यार नम्रता, तू मला थँक्यू बोलत जाऊ नको. तुला माहिती आहे ना, तू मला थँक्यू बोललेलं मला आवडत नाही. मग तो तसंही मला तुला हेल्प करायला आवडते एनीटाईम, तुला हे माहीत आहे. तेव्हा मग ती म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्हाला मला हेल्प करायला आवडते, हे का बरं? म्हणजे असं का आहे? तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की काय ना त्याचं नम्रता, की प्रत्येक प्रश्नांची उत्तरं ना कोणी देत बसलं तर त्यात मजा नसते. कधी-कधी काही प्रश्नांची उत्तरे ना आपणच शोधायची असतात आणि ती शोधण्यामध्ये जी मजा असते ना ती काही वेगळीच असते. तेव्हा नम्रता आता हसते आणि म्हणते की ठीक आहे, चालेल, मी त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा नक्की प्रयत्न करेन, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याबरोबर मग आता इथे दोघंजणंही एकमेकांशी बोलत असतात. मग तो म्हणतो की बरं मला आता तू सांग, या ॲपबद्दलच, असं बोरिंग ॲपबद्दल तू किती वेळ आपण बोरिंग बोलणार आहोत? त्यापेक्षा माझ्याशी दुसरं काहीतरी बोल ना. तेव्हा मग ती म्हणते की काय? दुसरं काय बोलायचं आहे? त्यावेळेला आता तेवढ्यातच तिथून सुप्रिया येते आणि म्हणते की एक मिनिट फोन ठेव. तेव्हा मग त्यावर नमू म्हणते की बरं आकाश सर, मी तुम्हाला परत करते हा फोन, असं म्हणून ती फोन ठेवते आणि म्हणते काय झालं आई? तेव्हा सुप्रिया म्हणते की तुला किती वेळा सांगू मी नमू, अगं ॲपची स्वतःचं स्वतः कामं करायला शिक. प्रत्येक वेळेला तू त्यांच्यावरच अवलंबून का बरं राहणार आहेस? किती वेळ ती तुला मदत करतील? तुला तुझं काम करता येत नाही का? त्यावर आता नमू म्हणायला लागते की आई, अगं काय झालं तरी काय तुला? तू अर्णव सरांची मदत घेऊ नको असं का सांगते? तू अर्णव सरांवर चिडली आहेस का? त्यावर सुप्रिया गप्प होते. नंतर ईश्वरी रूममध्ये येते आणि ती आजूबाजूला बघत म्हणते की बापरे, हे सगळं कोणी केलं आहे? मला वाटतंय की हे सगळं अंजलीताई आणि आजीने केलं, कारण त्या आम्हाला बाहेर पाठवणार होत्या म्हणून. आता काय करू? अर्णव सरांनी जर हे बघितलं असेल असंच वाटतंय मला, कारण की काही पोस्टर तर फाडलेले आहेत आणि काही इकडे तिकडे विखुरलेले आहेत. आता काय करायचं? हा प्रश्न ईश्वरीला मात्र पडलेला असतो. ती टेन्शनमध्ये असते आणि म्हणते की बापरे, आता मी करू तरी काय? हे सगळं कसं हाताळायचं आहे? काय करायचं आहे? त्याबरोबर इथे आता ती आजूबाजूला सगळं काही कचरा तो उचलायला लागते आणि हे सगळं साफ करायला लागते. आणि त्याच वेळेला अर्णव आता तिथे आलेला असतो. ईश्वरी ज्या लगबगीने ते उचलत असते, अर्णवला असं वाटत असतं की हे सगळं ईश्वरीनेच केलं आहे आणि म्हणूनच ही सगळं मला आवडणार नाही म्हणून साफ करून ठेवते. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरीने अर्णवला जेवायला वाढलेलं असतं. पुरी भाजी अर्णवला वाढलेली असते आणि त्याच वेळेला मग आता ईश्वरी अर्णवकडे बघून म्हणते की अर्णव सर, ते गरम आहे पुरी.
आणि त्यामुळेच आता ईश्वरी ही त्या पुरीवर हलकासा दाब देते आणि तो प्रेशर दिल्यामुळे आता त्या पुरीमधला जी गरम वाफ असते ती गरम वाफ आता बाहेर पडू लागते. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते की अलगद आणि मग त्या पुरीवर हलकंसं बोट ठेवल्याने त्यातली गरम वाफ असते ती अलगदपणे अशी बाहेर पडते. त्यावेळेला आता ईश्वरी ही अर्णवला म्हणत असते की अर्णव सर असंच असतं. या पुरीमध्ये जेव्हा ती बंद होती तेव्हा तिच्यामध्ये भरपूर काही साठून राहिलेलं. म्हणजेच हा गरमपणा, ही गरम वाफ म्हणजेच हा राग तिच्यात साठून ठेवला होता. त्यामुळे जेव्हा तिला मी हलकं केलं त्याच वेळेला तिच्यामधून हे जी काही राग आहे, ही जी हवा आहे ही बाहेर पडली. आणि आयुष्यात पण सर असंच बघायचं असतं. आपण जेवढं मनातून बंद राहू ना, जेवढं काहीही बोलू दाखवणार नाही, तेवढंच मनामध्ये जो काही राग म्हणजेच ही गरम वाफ अशी साठून राहते. त्यामुळे मोकळं व्हायचं, असं ईश्वरी आता त्याला बोलून दाखवते. त्यानंतर मग ईश्वरीला आता त्या फोटोजबद्दल आठवतं आणि ती म्हणते की आता काहीही झालं तरीही अर्णव सरांच्या मनातला हा जो काही राग आहे ना, तो मी काढून दाखवणारच आहे. या पुरीप्रमाणे हा सरांचा जो काही राग आहे, हा राग फुगलेला मी काढून दाखवणारच आणि भूतकाळामध्ये जे काही घडलं होतं, त्या सत्याचा उलगडा आता अर्णव सरांसमोर मी करणारच. अशा गोष्टी आता ती ठरवते. नेमके पुढे काय करणार पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.